100 वर्षापासून राहत असलेल्या घरांना अनधिकृतची नोटीस, ग्रामस्थ संतप्त। नानभाट, उमराळा, नंदाखाल, आगाशी भागातील नागरिकांनी दिला संतप्त प्रतिसाद। माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्तक्षेपानंतर नोटीस प्रक्रियेवर स्थगिती। वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील पश्चिम पट्ट्यातील नानभाट, उमराळा, नंदाखाल, वटार, आगाशी या गावातील काही रहिवाशांना त्यांच्या राहत्या घरांसाठी अनधिकृत बांधकामची नोटीस पाठविण्यात आल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। काही घरे तर 50 ते 100 वर्षांहून अधिक जुनी असूनही महानगरपालिका प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे। सदर नोटीस मिळाल्यानंतर त्रस्त नागरिकांनी माजी नगरसेवक मार्शल लोपिस यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी तातडीने माजी आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष श्री हितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधून वसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री दीपक सावंत यांच्याशी चर्चा केली। या चर्चेनंतर श्री सावंत यांनी बाब गांभीर्याने घेत सहाय्यक आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या की ग्रामीण भागातील जुन्या वस्तूंना अशा स्वरूपाच्या नोटिसा देऊ नयेत। तसेच ज्यांना नोटिसा प्राप्त झाल्या आहेत त्यांनी आम्ही 30 ते 50 वर्षापासून या घरात वास्तव्यास आहोत अशा प्रकारचे घरपट्टीसह लेखी पत्र सादर करावे असेही सांगण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक मार्शल लोपिस, माजी नगरसेविका रंजना थाळेकर, माजी नगरसेविका सुषमा लोपिस, माजी परिवहन समिती सदस्य स्वप्नील कवळी, अजित सोरायस यांच्यासह संबंधित गावातील नोटीसधारी नागरिक उपस्थित होते। गेल्या 15 वर्षांमध्ये पश्चिम पट्ट्यात कधीही अशा नोटिसा न आल्याने नागरिकांनी सांगितले। अचानक अशा स्वरूपात नोटिसा पाठवणे, तेही शेकडो वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना, हे प्रशासनाचे दुजाभावाचे धोरण असल्याची टीका झाली। वसईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शासनाच्या जागेवर, राखीव भूखंडावर, अगदी फॉरेस्ट लँडवर देखील अनधिकृत चाळी आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत, मात्र त्यावर कारवाई होत नाही। उलट आपल्या मूळ रहिवाशी असलेल्या गावकऱ्यांचे लक्ष करण्यात येत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला। स्थानिकांच्या तक्रारी आणि जनतेच्या भावना लक्षात घेता सध्या तरी महापालिकेने नोटीस प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे, मात्र भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या नोटिसा येणार नाहीत याची खात्री प्रशासनाने द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। अशाच ताज्या बातम्या ऐकण्यासाठी वसई लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।